मित्रांनो, राज्यातील घरकुलाच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे। मित्रांनो, यापूर्वीच आपण एक अपडेट घेतलं होतं की सर्वसाधारण प्रवर्गासाठी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा या हप्त्याचं वितरण करण्यासाठी 10,000 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे। आणि याच्यानंतर केंद्रीय गृहनिर्माण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून मदर सँक्शन मंजुरी दिल्याचं देखील एक अपडेट घेतलेलं होतं। आणि मित्रांनो, हाच निधी उपलब्ध करून दिल्यानंतर अद्याप देखील राज्य शासनाकडे उपलब्ध झालेला नव्हता आणि अखेर आज 10 जून 2026 रोजी केंद्राचा निधी राज्याला प्राप्त झालेला आहे। आणि त्या समरूप राज्य शासनाचा निधीही वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती। यापूर्वी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। आता अनुसूचित जमातीसाठी 2330 कोटी केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा हिस्सा असा दोन्ही मिळून 2330 कोटी रुपयाचा निधी आज 10 जून 2026 रोजी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याचप्रमाणे अनुसूचित जाती या प्रवर्गाचा देखील आज निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। केंद्र शासनाचा हप्ता आणि राज्य शासनाचा हप्ता असा एकूण 1617 कोटी 50 लाख रुपयाचा निधी हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्ग या तिन्ही प्रवर्गाचे निधी आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, यापूर्वीच आपण अपडेट घेतलेले की एफटीओ जनरेट झालेले, ज्यांचे कोणाचे एफटीओ जनरेट झालेले असतील आता ते एफटीओ बँकेकडे पाठवले जातील आणि हा उपलब्ध झालेला निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाईल। साधारणपणे 15 ते 20 जून पर्यंत मॅक्झिमम या निधीचं वाटप होणं अपेक्षित आहे। आणि आता याच्या खात्यामध्ये वाटपाच्या प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याचे अपडेट देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं ते मदर सँक्शन आणि हा निधी उपलब्ध होणं या एक महत्त्वाच्या अशा बाबी होत्या, त्या दोन्ही बाबी आता पूर्ण झालेल्या आहेत आणि आता लवकरच हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाईल। तुमचा एफटीओ जनरेट झालेला आहे का ऑनलाईन पद्धतीने पहा। एफटीओ जर जनरेट झालेला असेल तर तात्काळ आता तुमच्या खात्यामध्ये या रकमेचं, या निधीचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारचं एक अतिशय महत्त्वाचं आणि दिलासादायक असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।